छान दिसते. सॉरी इकडे बघ बाळा. बाळा कसं वाटलं तुला गिफ्ट? एकदम मस्त, खूप माझं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. आणि हे जे गिफ्ट आहे ना त्याला दिलंय मी, दिलंय ते गिफ्ट कोणता 0 नंबर्स चष्मा म्हणतात ना त्याला, रेज प्रोटेक्शन, कम्प्युटर रेज प्रोटेक्शन, मोबाईल रेज प्रोटेक्शनचं असतं ते. तर तो सारखं कम्प्युटरवर असतो ना, तर म्हटलं चला हे युजफुल असं, त्याला रोज यूज होईल हे, म्हणून हे दिलंय. आवडलं ना? दिसतं का? आणि इकडं आमची चटोरी पण म्हणतीये मला बघायचंय, लावून दे रे बाळा तिला कसं दिसतंय बघू. आणि तिला तर खूप छान दिसू राहिलं. तुला घ्यायचं काय? मग फरक एकदम क्लिअर दिसतंय, म्हणजे हा ना, दिसतं पण दुसरे चष्मे घातल्यावर कसं ते ब्लर दिसतं. एकदम छान दिसते. हाय आमचं मस्त दिसतं. याने एकदम क्लिअर दिसतं का? अरे म्हणजे असं दिसतंय की घातलं नाहीये, फक्त हे स्टीलचं दिसतंय. हा. अच्छा साईज तर घालून बघ तू. बघू. शिकवून टाकून दे. हो रे, फरक पडतो लगेच. दादा क्लिअर दिसतंय ना. तुला पण चांगलं दिसतंय. टीचर टीचर दिसते. आणि मला टीचर बोलताय. ऍक्च्युली मला टीचर व्हायचं होतं पण काही कारणास्तव नाही झाले. चला सांग ना डीएल नंबर लागला होता डीएड ला नंबर, पण काय आमचे पालवे साहेब म्हणले नको करू. काय करायचं डीएल करून? हा, कारण ते इकडं मी तिकडं असं झालं असतं म्हणून म्हटलं जाऊ द्या. पण मुलांना शिकवलं ना मी. फॅन बंद, सगळं बंद, गरम होत नाही का याला? अरे आता का? कशी दिसते? तुम्हाला त्याच्यामधून दिसतंय ना. हा, मस्त दिसते मस्त. कसं आहे ना, चांगलं दिसतंय. असं मोठं घ्यायला पाहिजे. छान दिसतंय. दिसतं तुम्हाला पण. हा असा आहे की सगळ्यांनाच चांगला दिसतोय, पण तो फक्त दादासाठी यूज का होणार आहे. आणि हे पण वापरणार, पण आता तोच कम्प्युटरवर सारखं बसतो ना, तर त्याला मी दिलंय. कशाला वापरणार? कशाला कशाला? फोटोला. अच्छा ओके चालेल. आणि ती ओके चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 1 एप्रिल आणि नवीन महिना. तर तुम्हाला सर्वांना नवीन महिना हा खूप छान जावो. तर आता वाजलेत दुपारचे 2 वाजलेत आणि मी 2 वाजता आज व्हिडिओ स्टार्ट करायला घेतला आहे. तर त्याचं कारण असं आहे की आज आमच्या घरी पाहुणे आलेत. तर कोण येत तर तुम्हाला दाखवते, मी तुमची ओळख करून देते. तर हे बघा, करा हाय करा. नमस्कार. तर हे माझी मावशी आणि ते काका आहेत. आणि ते घनसोलीला असतात. ॲक्च्युली त्यांचं घर घनसोलीला आहे, पण ते राहतात कोपरकरण्यात. तर आता त्यांच्या भाषेचं लग्न आहे, तर ते आलेत, पत्रिका घेऊन आलेत आमच्यासाठी स्पेशल. कुठे आहे पत्रिका? आणि ही बघा, ही पत्रिका घेऊन आलेत आम्हाला. तर धन्यवाद आम्हाला पत्रिका दिल्याबद्दल. हा, आणि तुम्ही सर्व लग्नाला या, तुम्हाला पण बोलू राहिलेत ते लग्नाला. आणि आलेत पण आणि लगेच निघलेत पण. चहा घेतलाय नुसता आणि निघलेत आता, कारण त्यांना जायचंय जरा थोडं बाहेर. त्याच्यामुळे ते म्हटलं चला अगोदर त्यांचा थोडंसं व्हिडिओ घेऊया, व्हिडिओमध्ये त्यांना घेऊया आणि मग नंतर परत मग तुमच्यासोबत मी बोलेन. चला. तर मंडळी, दुपारी तुम्ही बघितलंच की माझे मावशी काका आले होते आणि ते काय एकदा थोड्या वेळच थांबले. चहा वगैरे घेतला, जेवण करा बोलली तर नाही म्हटले, आम्हाला जायचे घरी, टाईम होईल. तर ते काय जेवले वगैरे नाही आणि बसले थोड्या वेळ, बोलले आणि नंतर मग गेले. इथंच असतात ते मुंबईमध्ये आणि आम्ही पण जात असतो कधी कधी त्यांच्या घरी. तर म्हटलं चला ते आले तर तुमच्याशी ओळख पण करून द्यावं आणि सांगावं. त्यांच्या भाषेचं लग्न आहे ॲक्च्युली. तर ते इन्व्हिटेशन म्हणून आपली पत्रिका द्यायला आले होते. तसं आम्हाला फोनवर सांगितलं होतं, जी मुलगी आहे तिच्या वडिलांनी, पण ते पण आले होते पत्रिका घेऊन. तर गेले मग ते, आणि ते गेले आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आज जेवणामध्ये मस्त मसूरची भाजी आणि सकाळी कोबीची भाजी बनवली होती पालवे साहेबांना टिफिनला, तर ती पण होती आणि डाळ भात होता. तर ते गेले आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग भांडी वगैरे धुतली आणि थोडासा आराम केला. आणि आजचं वातावरण तर इतकं दमट आहे की असं ऊन नाही जास्त, पण असं गरम गरम खूप होतं आहे.
म्हणजे असं दमट वातावरण आहे एकदम आज. तर आज दिवसभर असं हां. आणि इथं आधी ती बसली, ती म्हणते आबाळ येतंय, आबाळ आलेलं आहे असं एकदम. आणि तुम्ही अनिकेतला दिलेलं सरप्राईज गिफ्ट पण बघितलं माझं, एकदम असं युजफुल आहे, त्याला यूज होतं आहे ते. आता तो आणल्यापासून तो ते जो चष्मा आहे तो लावून बसतो आणि तो म्हणतो मम्मी खूप फरक पडतोय आणि अगोदरच मी घ्यायला पाहिजे होता. पण अगोदर आमच्या लक्षातच नाही आलं असं. पण तो असंच एकदा मला बोलता म्हणला की मम्मी मला 0 नंबरचा चष्मा घ्यायचा आहे. स्क्रीन पुढं असतो ना, तर तो म्हटला मला 0 नंबरचा चष्मा घ्यायचा आहे. तर मग बड्डे पण आला होता त्याचा आणि त्याला काय गिफ्ट द्यावं हे पण मला सुचेना, कारण त्याला आता हेडफोन पण दिले, बाकी सगळं होतं त्याच्याकडे जे यूज होईल त्याला, अशा गोष्टी सगळ्या होत्या त्याच्याकडं सध्या. तर म्हटलं आता काय देऊ. पण एक दिवस तो मला असं म्हटलं, हे लक्षात आलं माझ्या. मग काय म्हटलं चला आपण त्याला आता तसं पण आपल्याला घ्यावंच लागेल, तर आपण त्याला चष्मा देऊया, कारण तो रोज यूज होईल त्याला. यूजफुल थिंग्स दिलेली मुलांना कधीही चांगली असते. तर मग चष्मा घेतला आणि तो वापरतोय. तर आत्ताच आम्ही आधी मी थोडंसं बाहेर गेलो होतो, तिला ना ते DIY घ्यायचं होतं, ब्रेसलेट वगैरे बनवतात ना ते, तसं तिला बनवायसाठी घ्यायचं होतं. कारण ती म्हणली तिच्या फ्रेंड्सनी तिला बनवून दिलं आहे. दाखव का आधी ती तुझं. आणि हे बघा, तिच्या फ्रेंड्सनी ना तिला हे असं ब्रेसलेट दिलं आहे. शेवटच्या दिवशी शाळेचा जे शेवटचा दिवस होता ना, तेव्हा हे गिफ्ट म्हणून दिलं आहे. तर हे तिने बनवलं आहे तिच्या फ्रेंड्सनी. तर तिला पण असं एक किट घ्यायचं आहे म्हणून आम्ही गेलो होतो तिथं स्टेशनरीमध्ये बघायला. पण तिथं काय ते भेटलंच नाही. ते म्हटलं आमच्याकडं असं नाही, आमच्याकडं डायरेक्ट बनवलेलं असतं. तर म्हटलं जाऊ द्या, चला आपण ऑनलाईन ऑर्डर करू, कारण तिने ऑनलाईन बघून ठेवलं होतं. पण ते जरा 4 तारखेला आहे ना, किती तारखेला येणार आहे, 4 तारखेला येणार होतं. तर म्हटलं चला इथं दुकान आहे एक, तर तिथं जाऊन बघू म्हटलं. पण तिथं नाही भेटलं. ॲक्च्युली ते मोठ्या दुकानात भेटत असेल आय थिंक, पण इथल्या दुकानात नाही भेटलं ते. तर ती म्हटली ऑनलाईन बघितलेलं आहे मम्मी. म्हटलं मग चला जाऊ द्या, ऑनलाईन ऑर्डर करूया आपण ते. मग ते तर काय घेतलं नाही. मग आम्ही तिला खायला घेऊन आलो आहे ना. काय आणलंय खायला दाखव. पॅटीस. आणि इथं पॅटीस खाती आहे बघा, आणि पॅटीस घेऊन आली खायला. मग काय घेऊ म्हणत होती आहे ना, तर पॅटीस घेतला. आणि आज तिची एक्झाम होती रिटर्नची. आज इंग्लिशचा पेपर होता. कसा गेला इंग्लिशचा पेपर. आणि इंग्लिशचा पेपर तिला खूप इझी गेला आहे, कारण ना या वर्षी ना इंग्लिश पेपरची पॅटर्न पद्धतच बदलली पूर्ण आहे ना गं. तर टाईम पण त्यांनी 2 तास दिला आहे. आणि जी इंग्लिश पॅटर्न पद्धत आहे ना, त्यांनी काय केलं आहे, असं वर्कशीट टाईप दिलं आहे. म्हणजे त्याच्यामध्येच क्वेश्चन आणि त्याच्यातच आन्सर लिहायचं असं केलं आहे यावर्षी. का माहिती, म्हणजे सेमिस्टरला तसं नव्हतं, पण फायनल एक्झामला त्यांनी असंच केलं आहे. तर ती म्हणली परीक्षा संपल्यानंतर मी जेव्हा तिला घ्यायला गेले ना, तर म्हटली मम्मी इतका छान पेपर होता की कोणी अभ्यास नसन केला त्याला पण तो पेपरले त्याला पण 30-35 असे मार्क्स पडतील असा पेपर होता आहे ना. आणि तिला खूप छान गेला आजचा पेपर, तर खूप खुश होती आज. मग आता उद्या कोणता पेपर आहे. हिंदी पेपर आहे उद्या. हिंदी झाली का, काही झाली काही राहिली थोडीशी. आता खाल्ल्यावर थोडीशी करील. आणि बसली मास्टर शेफ बघत. आता तिला खूप आवडतं मास्टर शेफ आहे ना. तर चला आता अनिकेतला पण देते थोडंसं खायला. दादा काय म्हणला, त्याला दिलं नाही खायला. तो काय म्हटला, तिकडं द्यायचं का म्हटला. आणि तो अभ्यास करतोय पाठीमागं, तर त्याला तिकडेच देते नेऊन. मग हा ते म्हणला का इकडं दे. दादू तुला खायचं नाही का हे, पॅटीस आणलंय आधी तिने, देऊ का आणून. तर त्याला तिकडंच देते नेऊन. आणि पालवे साहेबांना पण आज उशीर होणार आहे यायला. जेवण अजून बनवायचं आहे, पण उशीर होणार असेल तर मग मी थोडंसं लेटच घेते बनवायला. कारण कसं आहे, मग ते पण उशिरा येतात खायला. मग जरा थोडं लेट बनवलं की मग बरं पडतं. तर आता मुलांना थोडंसं खायला आणलंय. तसं घरात तर बनवलेलं होतं, मसूर आहे, राईस आहे ना. पण तिला हेच खायचं. थोडंसं बाहेर गेल्यावर काहीतरी पाहिजे ना खायला, आहे की नाही, चटपटीत. आणि मिरची पण खाती आज, हिरवी मिरची खाती मस्त. आणि हे बघून कोणाच्या तोंडाला पाणी आलंय सांगा. आधी तिचं तर आलंच होतं आहे ना, माउथ वॉटरिंग झाले आधी तिला. तिखट लागली, मिरची खाल्ली तर तिखट लागली, चालली पाणी आणायला. तर चला आता पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. तर मंडळी आता माझा रात्रीचं स्वयंपाक बनवून झालेला आहे.
आणि स्वयंपाकामध्ये मी आज भाकरी आणि दोडक्याची भाजी बनवली आहे मस्त. सकाळचं पण थोडंसं राईस आणि मसूर शिल्लक आहे. तर संध्याकाळी राईस मी बनवतच नाही आहे, सकाळीच बनवते. संध्याकाळी भाकरी आणि भाजीच असतं. आणि ते बनवून झालं आणि थोडा आधी तिचा अभ्यास घेते, कारण उद्या हिंदीचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये लेटर रायटिंग वगैरे येणार आहे. तर तिला मी सांगितलं की तुम्हाला लिहून दाखव लेटर रायटिंग, म्हणजे ते ॲड्रेस वगैरे जो असतो ना तो लिहून दाखव, कोमा वगैरे कुठे काय द्यायचा. तर मी तिचा असा अभ्यास घेत असते आणि ती करती पण. तर तेच ती मला लिहून दाखवू राहिली आहे. लिहिलं आहे तिने लेटर वगैरे. तर तिला ग्रामरला छान मार्क्स पडतात. म्हणजे जर 5 मार्काचं लेटर असेल तर तिला 3.5 मार्क्स पडतात, म्हणजे 3.5च टॉपचे मार्क्स येतं. तर तेवढे मार्क्स तिला पडतात. आणि तिचं ते परत पिक्चरवरून जी स्टोरी लिहायची असते ते पण खूप छान आहे तिचं स्किल ते पण. तर ग्रामर तिचं चांगलं आहे त्या बाबतीत. मला ते आवडलं तिचं. बाकीचं जरी थोडंसं काही नाही आलं. हिंदीमध्ये काय होतं ना की जे काना मात्रा किंवा जे उकार असतात ना ते त्याच्यामध्ये जरा थोडेसे मार्क जातात, कारण ते मुलांना ते समजत नाही पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी द्यायची. हिंदी मराठी दोन्हीचा हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामध्ये जरा कन्फ्यूज होतात. बाकी ते लेटर रायटिंग वगैरे लिहायला लिहिते, पण मग मिस्टेक काय होती त्याच्यामध्ये, काना मात्रा वेलांटीची मिस्टेक होती, आहे ना बाळा? तेच कळत नाही ना. तर मग झाला तुझा अभ्यास हिंदीचा? झाला का आता रेडी फॉर एक्झाम? आणि झाला आता अभ्यास. आता आम्ही जेवण करून घेणार. पालवे साहेबांना यायला जरा टाईमच होणार आहे, आज 11 साडे 11 होतील. तर आता आम्ही जेवण करू मस्त. आणि नंतर मग तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे आवरून घेईल आणि नंतर ते आल्यानंतर त्यांना पण मग जेवायला वगैरे देईल. तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटला मग अनिकेतला दिलेलं मी सरप्राईज गिफ्ट? आणि परत आज माझे मावशी काका पण आले होते. तर आणि कशी करते तसं काय डान्स ओके. आणि अनिकेतचा चाललाय तिकडे पाठीमागेचा अभ्यास. तर आता बोलवते त्याला पण जेवायलाचा. आता जेवून घेतो आम्ही. तर मंडळी चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.